एक ते ज्याच्या काळजी त्याचा गाडा टायमिंग मध्ये 21 मध्ये आला तर 20 पर्यंत आज आपण आलेलो आहोत वळती गांजवाडी केसरी 2025 पर्व दुसरे या बैलगाडा घाटामध्ये। या घाटामध्ये 2 दिवसाचं आयोजन नियोजन केलेलं आहे। चला तर मग आपल्या 2020 बैलगाडा शर्यतीचं आयोजन कशा पद्धतीने आहे आपण सविस्तर रूपात सांगा। नमस्कार सर्व गाडी मालकांना नमस्कार। या ठिकाणी सारंगेश्वर महाराज, शेलार बाबा आणि आई कळमजाई देवी यांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं, त्याचप्रमाणे भाऊसाहेब बापकर मित्र मंडळ वळती गांजवाडी यांच्या माध्यमातून संपन्न होत असलेली ही बैलगाडा स्पर्धा, खऱ्या अर्थानं स्पर्धेचं हे दुसरं पर्व गेल्या वर्षी 15 आणि 16 ऑगस्ट रोजी या ठिकाणी भव्य आणि दिव्य आणि सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या उपस्थिती ही यात्रा पार पडली। आणि यात्रेचं हे दुसरं वर्ष उद्या आणि परवा 16 आणि 17 ऑगस्ट रोजी यात्रा पार पडणार आहे। यात्रेसाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे। आपल्या गांडाचे बक्षिसाचं स्वरूप कशा पद्धतीने असेल? बक्षीस, मुख्य जी बक्षीस आहे या ठिकाणी निमंत्रित यात्रा असल्या कारणानं प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक अशी 2 मुख्य बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आले आहे। प्रथम क्रमांकासाठी 1,01,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 71,001 रुपये या ठिकाणी ठेवण्यात आले आहे। त्यानंतर या ठिकाणी फायनलसाठी विशेष आकर्षक बक्षीस आहेत। त्यामध्ये पहिला दिवस आणि दुसऱ्या दिवसासाठी या ठिकाणी 2 टू व्हीलर ठेवण्यात आलेले आहेत। त्यानंतर द्वितीय क्रमांकासाठी 2 फ्रीज आणि तृतीय ते 7 नंबरच्या बक्षिसासाठी फायनलसाठी या ठिकाणी 2 टीव्ही अनुक्रमे पहिला आणि दुसरा दिवस या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। अशा प्रकारे 2 टू व्हीलर, 2 फ्रीज आणि 10 LED बक्षीस या ठिकाणी फायनलसाठी ठेवण्यात आले आहे। त्याचप्रमाणे आकर्षक असा 2 दिवसाचा घाटाचा महाराजा यासाठी विशेष आकर्षक अशी ट्रॉफी ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर घाटाचा राजा पहिला आणि दुसऱ्या दिवसासाठी त्याची या ठिकाणी ट्रॉफी ठेवण्यात आली आहे आणि विशेष आकर्षक बारी त्यासाठी या ठिकाणी ट्रॉफ्यांचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे। बक्षिसाचं वाटप कशा पद्धतीने राहणार आहे? बक्षिसाचं वाटप जे आहे ते जे फायनलची बक्षीस आहेत, विशेषतः जी काही फायनलची बक्षीस आहेत ते त्याच दिवशी वाटप करण्यात येईल। पहिल्या दिवसाची जी बक्षीस आहे ती त्या दिवशी वाटप करण्यात येईल आणि दुसऱ्या दिवशी बक्षीस ते दुसऱ्या दिवशी करण्यात येणार आहे। फक्त जी मुख्य बक्षीस आहे ते मुख्य बक्षिसाचं आयोजन हे आम्हाला या ठिकाणी दुसऱ्या दिवशी करावं लागणार आहे, कारण पहिल्या दिवसाच्या बाऱ्या आणि दुसऱ्या दिवसाच्या बाऱ्या एकत्रित करून त्या मुख्य बक्षिसाचं प्रथम द्वितीय क्रमांकाचं जे वाटप आहे, इनाम वाटप, ते दुसऱ्या दिवशी करण्यात येईल। बैलगाडा शर्यतीचं मुख्य विषय रॅक आणि टोकन हे कशा पद्धतीने तुमचं नियोजन असणार आहे व्यवस्थित? या ठिकाणी साहेब एकूण 195 टोकन हा पहिल्या दिवशी या ठिकाणी धावपट्टी धावेल, 195 बैलगाडे आणि दुसऱ्या दिवशी 195 बैलगाडे, असं एकत्रित 390 बैलगाडे या ठिकाणी 2 दिवसात धावतील। त्यामुळं यात्रा घाट चालू होताना सकाळी बरोबर 7:30 वाजता या ठिकाणी धावपट्टीवर पहिला गाडा येईल। 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत पहिल्या 1 ते 10 क्रमांक टोकन या ठिकाणी यायचंय। संयोजक आमचे मंडळी रॅकवर असतील, त्यांच्याकडे स्टिकर असेल, 1 ते 10 नंबर मधील जे टोकन असतील त्यांच्या बैलगाड्याला स्टिकर लागूनच त्या स्टिकरची एंट्री या ठिकाणी रॅकमध्ये होईल आणि अनुक्रमे त्यानुसारच या ठिकाणी गाडी पळतील। 15-20 मिनिटाचा मागे पुढे आम्ही समजू शकतो, बैलगाडा मालक हे पावसाचे दिवस आम्ही समजू शकतो, परंतु त्या बैलगाडा मालकाला पुढच्या 20 पर्यंत आम्ही संधी देऊ, 11 ते 20 मध्ये संधी देऊ। बाबा 5 नंबरचा टोकन लेट आला तर म्हणजे आम्ही 11 ते 20 मध्ये संधी देऊ, असं बरोबर। त्यानंतर परंतु नंतर तो जर बैलगाडा मालक ज्याला यायचा 8 वाजता आणि तो जर या ठिकाणी 9:09 जर आला, कारण आम्हाला तासाला आमचं टार्गेट आहे की आम्हाला 25+ गाड्या या ठिकाणी पळवायचा आहे, एकूण 195 गाड्या पळवायचा आहे। त्यामुळं जो माणूस 8 वाजता यायचा तो जर माणूस 9 वाजता आला तर त्या ठिकाणी सन्मानाने आम्ही त्याची जी ऍडव्हान्स त्याला रिटर्न करू, पावती त्याला आपण रिटर्न करू। त्यांनी या ठिकाणी काही वाद न घालता त्यांनी या ठिकाणी मागे जायचंय, सन्मानाने आम्ही त्याला त्याची जी काही हे आहे टोकन फी आहे त्यामध्ये सन्मानाने रिटर्न करू। घड्याळावरती आणि निशाणावरती आणि धावपट्टीचं कशा पद्धतीने नियोजन असेल? या ठिकाणी सर्व जाणकार वळतीचा घाट म्हणलं तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं 5-6 तालुक्याला या ठिकाणी वळतीचा घाट माहिती आहे आणि मोठे मोठे बैलगाड्या या ठिकाणी सहभागी झालेले आहेत ऑलरेडी। त्यामुळं इथल्या घाटाचं नियोजन असेल, इथला परफेक्टनेसपणा असेल, इथलं नियोजन असेल, हे सर्वांना ज्ञात आहे। या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक खऱ्या अर्थानं शिवाजीराजे निगोट हे या ठिकाणी घड्याळाचं काम पाहतील। त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे। त्यांची कामाची पद्धत, त्यांचं घड्याळाचं काम हे
एक नाही गाड्या मालकाला या ठिकाणी माहित आहे. त्यामुळं घड्याळाचं काम हे निकोट साहेब या ठिकाणी पाहतील आणि निशाणाचं काम या ठिकाणी अजित शेठ खांडगे आमचा युवा सहकारी, गेल्या वर्षी त्यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य चांगल्या पद्धतीने केलं होतं. एकाची या ठिकाणी तक्रार आम्हाला आली नाही. अजित शेठ खांडगेंच्या मधून या ठिकाणी निशाणाचं काम अगदी तंतोतंत बिना भेदभाव या ठिकाणी केलं जाईल. बैलगाडा घाटामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो रॅक. तर रॅकचं नियोजन हे कशा पद्धतीने असेल हे आपल्याला प्रशांत शेठ एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगतील. कोणतरी यात्रा पार पाडायचं म्हटलं तर रॅकचं नियोजन ज्याचं उत्कृष्ट, ती यात्रा या ठिकाणी खऱ्या अर्थाने निर्भयपणे पार पडते हे आपल्या सर्वांना या ठिकाणी माहित आहे. वळती घाटाचं नियोजन सर्व बैलगाडा मालकाला या ठिकाणी माहित आहे. अत्यंत काटा आणि जे नियोजन आहे ते गेल्या वर्षी झालं होतं आणि चालू वर्षी आमच्या सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून, कमिटीच्या माध्यमातून रॅकचं जे नियोजन आहे ते अगदी तंतोतंत आणि पारदर्शकरित्या या ठिकाणी होईल अशी मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. कुणाचाही जवळचा गाडा, नातेवाईकाचा गाडा, मित्राचा गाडा या ठिकाणी नाही. PDF द्वारे आम्ही पूर्ण पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाची PDF या ठिकाणी व्हायरल केलेली आहे. आपल्या सर्वांपर्यंत ती PDF पोहोचलेली आहे. त्यानुसार सकाळी बरोबर 8:30 वाजता घाट चालू झाल्यानंतर 1 ते 10 नंबरचे बैलगाड्याचा या ठिकाणी एंट्री त्या रॅकमध्ये मिळेल. आमचे प्रतिनिधी या ठिकाणी असणार आहेत. बैलगाडा असण्यासोबत फक्त एक त्यांचे मालक त्या ठिकाणी एक फक्त प्रतिनिधी पाठवायचा आहे. आम्हीच आपला बैलगाडा घेणार आहे, तोच आम्ही या ठिकाणी रॅकमध्ये घालणार आहे. आपण कुठल्याही परिस्थिती जबरदस्ती करायची नाहीये, कुठल्या प्रकारे या ठिकाणी वाद घालायचा नाहीये. आपला गाड्याला स्टिकर लावून तोच गाडा रॅकमध्ये घ्यायचं काम आम्ही करू, यात्रा कमिटी करेल. आणि 1 ते 10 मधला जर समजा उशिरा आला तर त्याला आम्ही जास्तीत जास्त एक 20 टोकन पर्यंत त्याला आम्ही त्याचा संधी द्यायचा आम्ही प्रयत्न करू. पण उशीर झाला तर त्याला आम्ही सन्मानाने त्यांची जी काही टोकन फी आहे ती रिटर्न करू. याची सर्व गाड्या मालकांनी नोंद घ्यायची आहे. आपण सर्व जाणकार मंडळी आहेत. तासाला 25 गाडी पळायचा आमचा मानस आहे. त्यामुळं स्लॉटमध्ये तासाला बरोबर 25च्या अंतराने 7:30 वाजल्यापासून तर रात्री 6:30 वाजल्यापर्यंत आपण त्या स्लॉटने येण्याची कृपा करावी अशी मी सर्व गाडी मालकांना विनंती करतो. घाटामध्ये टायमरची म्हणजे कशा पद्धतीने राहील टायमर व किती मिनिटं सिरियलला आणि किती मिनिटं फायनलला देण्यात येईल. घाटामध्ये चालू वर्षी आम्ही टायमरचं या ठिकाणी उपलब्धता केलेली आहे. पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी 3 मिनिटाचा टायमर राहील. गाडा पुकारल्यापासून तर गाडा सुटेपर्यंत या ठिकाणी 3 मिनिटे आम्ही गाडा मालकाला देऊ. त्यामध्ये जर गाडा जुंपला नाही तर तो गाडा बक्षिसामध्ये या ठिकाणी पात्र ठरणार नाही. याची सर्व गाड्या मला नोंद घ्यायची. सेकंद आम्ही सन्मानाने सांगू, हरकत नाही, परंतु तो गाडा बक्षीसमध्ये पात्र ठरला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची. पण तोच गाडा जर 4, 5, 6 मिनिटाच्या वर गेला तर तो गाडा बाजूला घेऊन आम्ही त्याला शेवटी संधी देण्यात येईल किंवा त्याला बाद म्हणलं तर हरकत नाही. परंतु 195 गाडा झाल्यानंतर त्याला आम्ही संधी देऊ. याची सर्व गाडी मालकांनी नोंद घ्यायची. त्याचप्रमाणे 1 नंबर मध्ये ज्या बाऱ्या होतील तर फायनलला त्यांचं कसं स्वरूप असेल, कसं घेणार आहे, घाटाच्या राजापासून किती बाऱ्या घेणार आहे. फायनलसाठी आमचा मानस असा आहे की 5 वाजेपर्यंत प्रथम पहिल्या ज्या फेरी आहे आम्हाला 5 वाजेपर्यंत पूर्ण करायची आहे आणि 5 ते 6 किंवा 6:30 वाजेपर्यंत आम्हाला फायनल या ठिकाणी घ्यायची. 1 तास 5 ते 6 या ठिकाणी आम्हाला फायनल घ्यायची आहे. फायनल मध्ये सहभागी होत असताना घाटाचा राजापासून तर पहिल्या येणाऱ्या 15 गाडी या ठिकाणी फायनल साठी घेण्यात येतील. याची सर्वांनी नोंद घ्यायची. हे झालं यात्रेचं स्वरूप आणि प्रस्तावना. खऱ्या अर्थानं यात्रा जी पार पडते आहे ते बैलगाडा मालकांचं सहकार्य असेल ते महत्वाचं आहेच आहे. परंतु यात्रेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं भरीव असं योगदान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं ते आमचे समस्त ग्रामस्थ वळतीकर मंडळी असतील, पंचक्रोशीतील सर्व दानशूर व्यक्तिमत्व असतील आणि खऱ्या अर्थानं या पंचतारांकित MIDC मधील मग रांजणगाव असेल, चाकण असेल, आमचं तळेगाव असेल, त्या ठिकाणी आम्हाला भरपूर असे दानशूर व्यक्तिमत्व आणि विशेषतः बैलगाडा मालकाला ज्यांना आम्ही फोन केला आणि ज्यांना आम्ही या ठिकाणी फक्त बोललो त्यांनी आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं बक्षीसरूपी आम्हाला योगदान दिलेलं आहे. त्या सर्व बक्षीसदात्यांचं मी यात्रा कमिटीच्या वतीनं, आमच्या वळती गांजोडी गाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमच्या यात्रा कमिटीच्या वतीनं, भावापकर मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. यात्रा संपन्न करत असताना गेल्या वर्षी जो प्रतिसाद, उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी भेटला, ते बैलगाडा मालक असेल, बैलगाडा शौकीन असेल आणि सर्व प्रेक्षक वर्ग असेल, त्या सर्वांचंच मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. चालू वर्षी आपल्या सर्वांचंच सहकार्य, आपल्या सर्वांचं योगदान आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ही यात्रा निर्विघ्नपणे आणि बिना गालबोट लागता या ठिकाणी पार पडण्यासाठी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपणा सर्वांच्या माध्यमातून ही यात्रा एकदम सुरळीत पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी यावं, सहकार्य करावं आणि यात्रेचा आनंद घ्यावा ही सर्वांना मी विनंती करतो. धन्यवाद.